आणि जागतिक वातावरणाचा परिणाम हा शेवटी प्रत्येक या सृष्टीवरती जे जीवसृष्टी आहे त्या सगळ्यांच्यावरतीच तो येत असतो. आणि मला वाटतं की दुष्काळ हे एक कालचक्र आहे, ते फिरत राहणारच आहे. दुष्काळाचं रूपांतर संधीमध्ये निश्चितपणानं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आता पाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडवण्याचं धोरण घेतलेलं आहे. सिंचनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हा एक प्रगतीपथाच्या दिशेनं खऱ्या अर्थानं निघालेला आपल्याला पाहायला मिळत. केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर मोदी सरकार आल्यानंतर आणि खाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं दुष्काळ हटवण्यासाठी अनेक पाण्याच्या योजना या महाराष्ट्रामध्ये हातामध्ये घेतल्या गेल्या. पूर्वी जेवढी गुंतवणूक झाली नव्हती एवढी मोठी सिंचन क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं गुंतवणूक होताना आपल्याला दिसत आहे. आणि अनेक चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेतले की अपूर्ण कॅनेलची कामं पूर्ण करण्याचं काम हातामध्ये घेतलं, नद्या जोड प्रकल्पाचे कामं हातामध्ये घेतलेली आहेत, नवीन धरणं बांधण्याची कामं हातामध्ये घेतलेली आहेत, पाणी अडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात हातामध्ये घेतलेलं आहे. शेतकऱ्यांना 7.5 HP-पर्यंत वीज मोफत देण्याचा एक क्रांतिकारक निर्णय सरकारच्या माध्यमातून निश्चितपणानं झाला. सोलरचा वापर आज देशामध्ये महाराष्ट्र खऱ्या अर्थानं 1 नंबरवरती आहे. आम्ही खऱ्या अर्थानं पायाभूत सुविधा हळूहळू शेतकऱ्याला द्यायला लागलेला आहोत, परंतु बाजारपेठ शेतकऱ्याला निर्माण करून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आयात निर्यात धोरण हे आपलं स्पष्ट असलं पाहिजे, किमान 5 वर्षाचं असलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि महागाई ही काही निवळ शेतीपुरतीच मर्यादित आहे का? पण अलीकडच्या काळामध्ये सगळेच पक्ष महागाई वाढली, काय वाढलं बाबा महागाई, काय सोनं खातोयस का? सोन्याचा भाव वाढला कोण महागाई वाढली म्हणत नाही, चांदीचा भाव वाढला कोण महागाई वाढली म्हणत नाही.